आणि राज्याच्या राजकारणामधली आणखी एक मोठी बातमी, मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत यांना कोर्टाने दोषी ठरवलाय। कथित शौचालय घोटाळ्यामध्ये सोमय्या दाम्पत्याने घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि या विरोधामध्ये मेधा सोमय्या यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती। कोर्टाने राऊतांना दोषी ठरवत 15 दिवसांची कैद आणि 25,000चा दंड सुद्धा ठोठावलाय। दरम्यान दंडाधिकारी कोर्टाकडून अंशतः आता संजय राऊत यांना दिलासा मिळालाय। त्यांना 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर झालेला आहे। तसंच शिक्षेविरोधात सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी निकालाला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आलेली आहे। दरम्यान संजय राऊत या प्रकरणामध्ये सेशन कोर्टात जाणार असून काही पुरावे कोर्टात समोर सादर केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय। तर या घोटाळ्याच्या प्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या, मात्र माझ्याच आरोपांनी बदनामी कशी काय झाली असा सवाल सुद्धा राऊत यांनी उपस्थित केलाय। हे प्रकरण मी भाजपवाल्यांप्रमाणे दडपलं तर भ्रष्टाचार मोकाट सुटेल म्हणून आजही माझ्यासारखे काही लोक आहेत। त्या मुलूंच्या नागड्या पोपटल्यासारखं नाही, उठसूट आरोप करायचे, कोणावरही घाणेरडे खोटे, बरं का, आणि मग त्याच भ्रष्टाचारांना परत बाजूला सरकारमध्ये घेऊन बसायचं, हे आमचे धंदे नाही। तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे बघूयात। मीरा भाईंदर मधल्या शौचालय बांधकामाचं हे प्रकरण आहे। 2022 मध्ये मीरा भाईंदर मध्ये 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली। 154 पैकी 16 शौचालयांचं कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला होतं। शौचालय बांधकामामध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। सोमय्यांनी बनावट कागदपत्र देऊन फसवणूक केल्याचाही राऊतांचा आरोप आहे। पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून घोटाळा झाला असाही आरोप केला जातोय। राऊतांवरती आयपीसीच्या 499च्या अंतर्गत खटलाही चाललाय। शिवडीच्या शहर न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही शिक्षा सुनावली। न्यायदंडाधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलाय। कोर्टाकडून संजय राऊतांना 15 दिवसांची कैद ठोठावली गेली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आता सेशन कोर्टात जाणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय। व्यवस्थेचं संघीकरण झालेलं आहे, संपूर्ण न्याय व्यवस्थेत वरपासून खालपर्यंत संघीकरण झालेलं आहे। ज्या देशाचे सरन्यायाधीश हे गणपतीचे लाडवाचे मोदक खायला आपल्या घरी प्रधानमंत्र्यांना बोलवतात आणि प्रधानमंत्री सरन्यायाधीशाच्या घरी मोदक खायला जातात, त्या देशामध्ये आम्हाला काय नाही मिळणार। पहिली डिफेमेशन प्रवीण पाटील यांनी केली, दुसरी डिफेमेशन मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जो अहवाल आहे त्याचा उल्लेख आहे त्यांनी केली। प्रताप सरनाईक आमदार आहेत भाजप बरोबरच्या आज, त्याने एक पत्र लिहिलं आणि हाच आरोप केला, त्याने डिफेमेशन केली। राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली, त्याने डिफेमेशन केली। राज्याच्या विधानसभेने एक आदेश दिला, त्याने डिफेमेशन केली। पण मी हा फक्त इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होतोय असं मला दिसलं, म्हणून फक्त हा प्रश्न उपस्थित केल्यावरती आज मला शिक्षा ठोठावलेली आहे। 15 दिवसाची कैद, 25,000 बऱ्याच शिक्षा आहेत। त्यांनी मला 15 वर्ष ठोठावली असती तरी काय मी सत्य बोलण्याचं थांबणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।